बुलढाणा शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांसह गोरगरीब पालकांच्या मुलांना शिक्षण मिळावे या उद्देशाने गृह विभागाच्या वतीने 50% कोट्यावर पोलीस पब्लिक स्कूलचा उपक्रम सुरू करण्यात आला होता। पण ऐनवेळी सर्वत्र प्रवेश सुरू झाल्यानंतर मोठे शैक्षणिक शुल्क देऊन प्रवेश कसा घ्यावा असा सवाल आता निर्माण होत आहे। दरम्यान सदर शाळा बंद करण्यात येऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांना 22 जूनला निवेदन देऊन 24 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालक उपोषणास बसले आहे। राहणार बुलढाणा माझी मुलगी पोलीस पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे। आज रोजी त्यांनी अचानक शाळा बंद घ्यायचा निर्णय घेतला, त्यामुळे आम्ही सगळे लोक पालक लोक धास्तावलो आहोत। आमची विनंती राहणार आहे की शाळा बंद करू नये। याच्यासाठी पोलीस अधीक्षक सगळ्या शिक्षण अधिकारी असतील, कलेक्टर मॅडम असतील, यांनी समाज कल्याण अधिकारी यांची ज्यांची टीम असेल यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यावरती निर्णय घ्यावा आणि शाळा चालू ठेवावी, या सगळ्या पालकांची एक विनंती आहे आमच्यातर्फे। शहरातील मोलमजुरी होतकरू कुटुंबियांचे 140 मुले पोलीस पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत। नर्सरी पासून त्या शाळेत शिकत आलेले आहे। मी 4th स्टँडर्ड मध्ये। आमच्या मॅडम आम्हाला खूप छान शिकवतात आणि मी देऊळ गाठून येणं जाणं माझ्या पप्पा सोबत करतो। ही शाळा आम्हाला खूप आवडली। मी दुसऱ्या शाळेत जायला मला करमत नाही, म्हणून ही शाळा मला खूप आवडते। आमची शाळा बंद न करू अशी माझी विनंती। थँक्यू। सदर शाळेत शैक्षणिक स्तर हा चांगला असून गेल्या काही वर्षांपासूनच शाळेतील निकाल हा अव्वल येत आहे। गरिबांच्या मुलांना येथील शिक्षक आणि मुख्याध्यापिका जिद्द आणि मेहनतीचे यश गाठण्यासाठी प्रयत्न करत आहेत। परंतु अचानक पोलीस प्रशासनाने सदर पोलीस पब्लिक स्कूल बंद करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे 140 विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवला जात आहे। 4थ्या वर्गाला गेलेला आहे आणि अचानक शाळा बंद झाल्याचा निरोप आम्हाला 19-20 मिळाला। त्यावेळेस मी पालक मीटिंगला हजर होते आणि तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की तुमची शाळा बंद करण्यात आलेली आहे, तुम्ही आता तुमच्या मुलाची सोय इतर कुठेतरी करावी। आता ह्या अशा शाळा बंदच्या निर्णयानं आम्ही खूप परेशान झालो एकदम, कारण की आम्ही सर्व खरेदी करून ठेवलेले आहे, मुलाचे कपडे घेतलेले आहेत, सर्व काही आम्ही शाळेचं साहित्य दप्तर वगैरे घेऊन ठेवलेलं आहे आणि अचानक शाळा आता 26 जूनला चालू होत आहे। तर आम्हाला दुसरीकडे कुठे आम्ही धाव घेणार आहे? आता टायमावर आम्ही परत पूर्ण फी भरलेली आहे। मग आमच्या मुलाचं शिक्षण, मुलगा हुशार आहे, ट्युशनची गरज नाही, शाळेमध्ये त्याला चांगल्या प्रतीचं शिक्षण पण मिळत आहे, स्टाफ पण चांगला आहे। आमची मागणी आहे की आता तुम्ही ही शाळा बंद करू नाही, हे असं शिक्षण चालू ठेवावं। या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। विसेन न्यूज ब्युरो बुलढाणा।